अमेरिका, इस्रायल व इराणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी जळगावमधील लघु व्यावसायिकांना फटका बसला असून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यामुळे अनेक लघु व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजता माध्यमांना जळगाव महानगरपालिका परिसर येथे प्राप्त झाली आहे. या संदर्भात व्यावसायिक महेश दुबे व ज्योती दुबे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. बंद करण्याचा निर्णय घेतलाय, काय परिणाम होतो? परिणाम म्हणजे सिलेंडर नसल्यामुळे आम्ही इथं काहीच बनवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्यामुळे बंद झालेल्या आहेत. आणि सिलेंडर म्हणजे आमच्याकडे दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत चाललेली एवढाच गॅस आहे दिवसामध्ये. आणि आमचा जो परिवार आहे परिवार कसा चालवायचा तो आम्हाला प्रश्न पडलेला आहे. माझं नाव महेश दुबे, जळगाव. त्याचा निर्णय घेतलाय, काय व्यवसायावर परिणाम झालाय? भाऊ व्यवसायावर संध्याकाळपर्यंत अंडी माझी वाली, आता ती अंडी मला मिळणार नाही. माझ्या मुलाला ब्रेन हॅमरेज झालेलं आहे, त्याला औषध गोळ्या लागता, मला लागता, घराचे हप्ते. आम्ही कसं करायचं, काय करायचं ते टेन्शन आम्हाला आजपासूनच झालं. आणि हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय न पटणार आहे का आपल्याला? हा न पटणारा निर्णय आहे दादा. शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे? शासनाने जी जी कमर्शियल अंडी आहे ती ठेवावी आणि आमचं हे पाहावं, हे आमचं म्हणणं आहे. काय परिणाम नेमका होईल आपल्या व्यवसायात? परिणाम म्हणजे 12-13 जणांचं माझं कटलंय, कसं चालेल ते मला टेन्शन आहे. आज ती अंडी जरी चालू दिली तर, आणि आता ती लहान अंडी जर दिली तर ती 1000-2000 देतील, कसं होईल मग? आता आज व्यवसाय करतायत तुम्ही? आज व्यवसाय करताय पण संध्याकाळपर्यंत चालणारी अंडी आहे. संध्याकाळी संपली म्हणजे उद्या काय पाहायचं आम्ही, तेच टेन्शन आहे.